बच्चू कडू आता महायुतीतनं बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतनं बाहेर पडणार का याचं कारण म्हणजे अमरावतीमध्ये आता आपण उमेदवार देणार आहोत असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात उमेदवाराकडनं असं त्यांनी सांगितलेलं आहे। राणा दाम्पत्यावर थेट आक्षेप एक प्रकारे त्यांनी घेतलेला असं म्हणावं लागेल आणि आम्हाला अमरावती लोकसभेकरता उत्तम उमेदवार मिळालाय असंही त्यांचं म्हणणं आहे आणि आमचाच उमेदवार 1 लाख मार्जिनने 1 लाख फरकाने हा निवडून येईल असाही दावा बच्चू कडूंनी केलाय। तर बच्चू कडू यांच्याशी काही वेळापूर्वीच काही क्षणांपूर्वीच आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आपली आपण पुन्हा एकदा ऐकूया। आमचा उमेदवार हे 1 लाख मताच्या वर निवडून येईल। अतिशय ताकदीचा उमेदवार आणि खास करून बीजेपी मधलाच आहे आणि 5-6 तारखेला आम्ही अर्ज भरू। उमेदवार कोण आहे पण हा उमेदवाराचं नाव सांगता येईल का आपल्याला? उमेदवाराचं आता नाव सांगता येणार नाही, 6 तारखेला जाहीर करू। आपण म्हणता मैत्रीपूर्ण लढत म्हणजे इकडे फक्त तुम्ही लढणार आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुती बरोबरच आहात। हो पण हा तुमचा पवित्रा महायुतीच्या इतर नेत्यांना फडणवीसांना मान्य होईल असं वाटतं तुम्हाला? ते माहित नाही त्यांना मान्य होऊन का नाही होत त्याचा काही आम्ही जास्त विचार करत नाही, पण आमचा उमेदवार राहील। पण महायुतीच्या कोणत्या नेत्याशी या संदर्भात आपण संवाद साधलाय का की आपण इकडे फ्रेंडली फाईट करणार आहोत? नाही असं काही संवाद साधला नाही। असा संवाद तुम्ही कोणाशी करणार आहात मैत्रीपूर्ण लढतीबद्दल? नाही मी करणार नाही। या भूमिकेपर्यंत किंवा या निर्णयापर्यंत तुम्हाला काय यावं लागलं, असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्ही आता इकडे फाईट करताय? नाराजी आहे कार्यकर्त्यांची, आपली ताकद असताना सुद्धा न विचारणं, धमक्या देणं, उमेदवार असताना सुद्धा धमकीचं वातावरण निर्माण करणं, हे सगळं एकंदरीत जेव्हा विचार होतं तेव्हा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा रोष आहे। आपण आपला उमेदवार उभा केला पाहिजे। बच्चू कडूजी कोण धमक्या देते आपल्याला? महायुतीतल्या नेत्यांपैकी कोणी देते धमकी? उमेदवार असतो। उमेदवार महायुतीचे उमेदवार धमकी देत आहेत आपल्याला? पण आपण ही नाराजी आपली महायुतीच्या नेत्यांच्या कानावर घातली होती? नाही मग आपण थेट या निर्णयावर आलेला आहात? तर काही वेळापूर्वीच बच्चू कडू यांनी ही आपली प्रतिक्रिया दिलेली होती आणि आपला उमेदवार आपण 6 एप्रिलला जाहीर करू, मात्र सध्याच्या घडीला आपण इकडे लढणार आहोत हा पवित्रा त्यांनी स्पष्ट केलाय। लढत मैत्रीपूर्ण असेल मात्र इकडे आपण लढणार आहोत। एक प्रकारे राणा दाम्पत्यावरच त्यांची नाराजी आहे हे त्यांच्या बोलण्याचा रोख तरी तसा जाणवतोय आणि त्यामुळे आता बच्चू कडू नेमकी काय पावलं उचलतात येणाऱ्या काळात 6 एप्रिलला आम्ही अर्ज भरणार आहोत असं ते म्हणतात। सध्या तरी महायुती बाहेर पडलेलं नाहीये मात्र इकडे आपण मैत्रीपूर्ण लढत देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत आणि त्याच्यामुळेच आपण या निर्णयाप्रत आलेलो आहोत। कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांच्याच भावनेचा सन्मान करून आपण इकडे लढणार आहोत आणि आम्हाला उमेदवार देखील मिळालाय, तो महायुतीतलाच आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि 6 एप्रिलला आपण तो उमेदवार जाहीर करू अशी भूमिका आता बच्चू कडू यांनी घेतली आहे। अमरावतीमध्ये नेमकं काय घडतं त्यामुळे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।